हाय. चला आपण फिरायला जाऊया. तर आता आम्ही आलो आहोत वॉकिंग करण्यासाठी. पाहू शकता तुम्ही किती भारी सिनरी आहे. आमचा व्ह्यू बघू शकता तुम्ही किती भारी आहे. एकदम सुंदर व्ह्यू आहे. किती छान आहे. पाहू शकता तुम्ही किती छान व्ह्यू आहे. आमची परी आता इथं सेल्फी काढत आहे. पिलू चल फिरायला जाऊया. चल 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 पिलूला. पिलू हा आमचा पिल्लू आहे. पिलू 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 चल पिलू चल 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 पिलू चल. आमचा रॉकी तुम्ही पाहू शकता ऑलरेडी गेला आहे तिकडे. डेली लाईफमुळे आम्हाला फिरायला जाता येत नाही असं वॉकिंगला. त्याच्यामुळे आज आम्ही वेळ काढून चाललेलो आहे. मस्त व्ह्यू आहे. परी खूपच बिझी आहे आता सेल्फी काढण्यामध्ये. परी परी लपली. रॉकी बघा रॉकी रॉकी. आमचा रॉकी खूपच एन्जॉय करत आहे. परी पण आली एन्जॉय करण्यासाठी. हे बघा ही चिंकी आहे ती पण गेली. हा पिलू आहे. पिलू पळ रे. पिलू पळ. पिलू पिलूला नाही आवडत वाटतं. पिलू आपला सेपरेट आहे. इथं पण एक गोटा आहे. एकदम अशी छान हवा सुटलेली आहे. पावसामुळे व्ह्यू किती छान झालेला आहे. पाहू शकता किती छान सीताफळाची बाग आहे. सगळी सीताफळाचीच बाग आहे. रॉकी पळत आलेला आहे. रॉकी पण आलेला आहे सीताफळाची बाग बघायला. हे बघ सीताफळ पण आलेलं इथं. छोटे सीताफळ पण आलेले. बघ किती बारीक बारीक आहे. किती छोटे छोटे सीताफळ. आत्ता यायला सुरुवातच झालेली आहे. ही सगळी सीताफळाची बाग आहे. शेतातलं आहे ना खूप छान असं वास एवढा छान येतोय ना. खूप मजा असं व्ह्यू इतका छान आहे. इथेच थांबूशी वाटते. मस्त वारं पण खूप सुटलेलं आहे. सीताफळ पाहू शकता किती छान आलेला आहे. मग फोटो घेतला ना. पाहू शकता पपईचे झाड आलेलं आहे. त्याला फुलं पण आलेले आहेत. इथे छोटे छोटे पपई पण आलेले आहेत. इथे वालाचं वेल आहे. वाल पावटा त्याचा वेल आलेला आहे. इथे लाल भोपळ्याचा वेल होता. इथे वांग्याची झाडं आहेत. फुलं आलेली आहेत. इथे पण भोपळ्याचा वेल आहे.
रॉकी 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 खूपच खुश आहे. व्ह्यू पाहू शकता तुम्ही किती छान आहे आमच्या घराच्या मागचा. खूप छान आहे व्ह्यू इकडचा, खूप छान वाटते. वारं वगैरे खूप सुटलेलं आहे इकडे, पाहू शकता. आज आपण बनवणार आहे 7 सीड्स मुखवास. त्यासाठी लागणारं साहित्य पाहू शकता तुम्ही. कलिंगडाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, जवस, हे चिया सीड्स, बडीशेप आणि हे तीळ आणि हळद आणि लिंबू. हे रेडीमेड मुखवास आहे. हे डीमार्टमधून मी आणलं होतं. अर्ध पॅकेट संपवलं पण आम्ही. आता ह्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. त्यासाठी आपण कलिंगडाच्या बिया घेऊया 1 वाटी. भोपळ्याच्या बिया घेऊया 1 वाटी. सूर्यफुलाच्या बिया घेऊया 1 वाटी. तीळ घेऊया आपण 1 वाटी. जवस घेऊया आपण 1 वाटी. ह्याचे खूप सारे बेनिफिट आहे. हे हेअर स्किनसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे. आपण आपल्या मुलांना सुद्धा जेवल्यानंतर देऊ शकता. बडीशेप घेऊया आपण 1 वाटी. चिया सीड्स घेऊया आपण 1 वाटी. मिक्ससाठी आपल्याला ताट बारीक पडत होतं म्हणून मी मोठं ताट घेतलं. त्यासाठी आता आपल्याला 2 चमचे हळद लागणार आहे. त्याच्यात आपण 1 अख्खा लिंबू पिळून घेऊया. हळद आणि लिंबाचा रस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि ह्या मुखवासमध्ये टाकून घ्यायचा. व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. आपण हाताने पण मिक्स करू शकतो. स्पूननी काय एवढं व्यवस्थित मिक्स करता येत नाही. सगळीकडे लागलं पाहिजे हळद आणि लिंबाचा रस. तडतड आवाज आला ना लगेच काढून घ्यायचे 7 मुखवास सीड्स. तडतड आवाज आला ना की मी आपला मुखवास चांगला भाजून झालेला आहे. तडतडल्याशिवाय काढायचं नाही. आणि ह्याचे खूप सारे बेनिफिट आहेत हेअरसाठी, स्किनसाठी आणि आपल्या पोटासाठी. जेवल्यानंतर आपण हे 1 चमचा रोज खाण्यासाठी खाऊ शकता आणि आपल्या मुलांना पण अर्धा चमचा देऊ शकता. खाऊ शकता. किती व्यवस्थित
भाजलेले आहे. आता मी हे काढून घेते. असे क्रिस्पी झाले पाहिजे. दुसरे टाकून घेऊया आपण आता. तुम्ही पण नक्की ट्राय करा, याचे खूप सारे बेनिफिट आहेत. पाहू शकता, मला ह्याला पूर्ण करायला 5 ते 7 मिनिटं गेले. खूप छान क्रिस्पी झालेले आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुमच्या मुलांना पण द्या खायला. पचनक्रियेसाठी पण खूप छान आहे हे. पाहू शकता किती खरपूस भाजलेले आहे. खूप मस्त खरपूस भाजलेला आहे. पाहू शकता क्रिस्पी झालेला आहे ना, एकदम खरपूस भाजलेला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. पाहू शकता कसं तुटतंय लगेच. मगाशी खूप असं सादळल्यावानी झालं होतं लिंबाच्या रसामुळे. आता एकदम क्रिस्पी झाल्यामुळे एकदम तुटतंय. खूप छान, म्हणजे इतकं चविष्ट. मी खाऊन पण पाहिलं, खूप चवदार लागते. डायरेक्ट तुटते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.